हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आज आहे गणेश जयंती. तर तुम्हाला सगळ्यांना गणेश जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातले सगळ्यांचे दुःख तारू, सुख समृद्धी देऊ तुम्हाला आणि चांगली बुद्धी पण देऊ त्याच्याबरोबर, आणि तुमचं आरोग्यसुद्धा व्यवस्थित राहू हीच प्रार्थना करते मी. आणि तुम्हा सर्वांना सगळं भेटलं किंवा सगळं असलं तर मला पण भेटल्यासारखं आहे. तर चला आपण ब्लॉगला स्टार्ट करूया. तर तुमचा चहा वगैरे झाला का? झालाच असेल. मी तर आता जस्ट घेते, हे बघा जस्ट घेते. आता माझं सगळं आवरलं आणि थोडं म्हटलं पहिला व्हिडिओ बनवूया. आणि तर चला मी चहा घेते, मग बोलते तुमच्याशी. झाली माझी चहा घेऊन. चला आता आपण थोड्याशा विषयावरती बोलणार आहोत. तर विषय असा आहे की भाऊ भावांना बहिणीकडनं मदत घ्यायला आवडती, भावांना बहिणीकडनं पैसे घ्यायला आवडतात, भावांना बहिणीकडनं सह्या घ्यायला आवडतात त्यांच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा नको म्हणून. आणि परंतु बहिणीला काय अडचण प्रॉब्लेम असेल तर भावाला असं वाटतं की तिने आपल्याला सांगायला नको, आपल्यापर्यंत यायला नको, आणि ती 2 दिवस आली तर भावांना ती जड होते. ओके, तर हा कुठला न्याय आहे? बहिणीच्या जीवावर राहायचं, बहिणीच्या जीवावर ऐश करायची आणि बहिणींच्या जीवावरच सगळं काही करायचं. परंतु बहीण 2 दिवस आली, तिला काय अडचण दुःख असलं, ती जास्ती दिवस राहिली तर लगेच तिला त्रास देणं, भांडण करणं, तिच्याशी न बोलणं, असं प्रकार करतात भाऊ. तर का रे बाबा नो, तिला म्हणूनच बऱ्याच मुली महिला आत्महत्या करतात, सहन करत राहतात किंवा काहीतरी चुकीचे निर्णय घेतात. त्याच्या मागचं कारण फक्त एकमेव भाऊ आहे. तर मला सांगायचं तात्पर्य एकच आहे आणि मला याच्यावरती का बोलावं असं वाटलं. तर आता मी कोणाचं नाव घेणार नाहीये, पण मी बघितलं की एका ताईंनी स्वतःच्या भावाला गाडी घेण्यासाठी डाऊन पेमेंट पैसे दिले. तर मग तिने चांगल्याच मनाने दिले असतील. भावाला काहीतरी त्रास होत असेल, त्याचा त्रास कमी व्हावा म्हणूनच तिने दिले असतील, बरोबर ना? परंतु तेच भाऊ तिची मदत घेतात, पण तिला किती प्रॉब्लेम आहे, तिला किती त्रास आहे हे बघत नाहीत आणि माहेरी आलं तर तिला विचारत नाहीत, तरी पण ती करती. म्हणजे बहिणीच्या मयेला लाज नसती म्हणतात ना, ती एकदम बरोबर आहे का नाही फ्रेंड्स? खरं सांगा, बरोबर आहे ना? खरंच बहिणी खूप प्रेमळ आणि मयाळू असतात आणि बहिणी शक्यतो तुम्हाला सांगते जेवढं होईल ना तेवढं भावासाठी, माहेरच्या लोकांसाठी खूप काही करतात आणि करायला तयार होतात. क्वचितच एखाद्या ठिकाणी अशी बहीण असते की तिला फक्त भावाकडून पाहिजे असतं, आईकडून भावाकडून पाहिजे असतं, स्वार्थी असते. नाहीतर अशा बऱ्याच बहिणी अशा आहेत की निस्वार्थपणे प्रेम करतात भावावरती आणि भावाला सतत काही ना काही, भावाची जर गरिबी परिस्थिती असली आणि तिची जर चांगली परिस्थिती असली नवऱ्याकडची, तर ती भावाला मोठं कसं करता येईल, भावाला काय कसं देता येईल, भावाला कसं ही करता येईल, ती फक्त एवढं चाललेलं असतं तिचं. आणि भाऊ तिच्या ह्या गोष्टीचा फायदा घेतो, तिच्याकडं आहे म्हणून तिला लुटत राहतो आणि तिला काय अडचण आणि प्रॉब्लेम आला की लगेच मग त्याचं तोंड वाकडं होतं, बरोबर? सगळेच भाऊ असे आहेत असं मी म्हणत नाही. तर काही भाऊ तसे आहेत आणि आहेत बाबा, मला स्वतःचा पण अनुभव आहे, तो आहेत. परंतु काही भाऊ असे पण आहेत की जे बहिणीला जीवापाड प्रेम करतात, बहिणीशिवाय त्यांच्या घरातलं पान हलत नाही, प्रत्येक गोष्टीत त्यांना बहीण हवी असते, प्रत्येक बहिणीच्या सुखात दुःखात ती असतात, बहिणीला काय आहे नाही ते बघत असतात. काही काही भाऊ खूप छान आणि खूप प्रेमळ असतात आणि काही काही भाऊ इतके नालायक, इतके टाकून दिलेले असतात की त्याला फक्त बहिणीचं खायला आवडतं, बहिणीकडनं पैसा घ्यायला आवडतो, बहिणीकडनं सगळं पाहिजे असतं. पण बहिणीला किती त्रास आहे, ती 2 दिवस माहेरी आली, तिला राहू द्यावं असं नाही, असं
होत नाही आणि असं करत नाहीत का? म्हणजे इतका फरक आणि इतकं प्रेमामध्ये पण फरक असावा माणसाच्या. आणि तीच जर ह्यांची मुलीला तसं झालं ना, बहिणीला किती बी त्रास होऊ दे, बहिणीसोबत काही बी होऊ दे, ह्यांचं हृदय काहीच हलणार नाही काही लोकांचं. परंतु तीच स्वतःच्या मुलीला त्रास होऊ दे, जीवाचं रान करते. तीच बहिणीसाठी जरा जीवाचं रान करून बघा ना, तेवढाच आशीर्वाद लागेल तर तुमच्या मुलींना त्रास नाही होणार, तुमच्या मुली सुखी राहतील आणि तुमच्या मुलींना त्यांचा आशीर्वादच लागेल. जर तुम्ही एखाद्या बहिणीचा तळतळात घेत असाल, तिला रडवत असाल, तिला लुटत असाल, तिच्याकडनं पैसा पाणी घेत असाल आणि तिला तरीसुद्धा 2 दिवस माहेर पण भोगू देत नसाल, तिला किती त्रास आहे ही विचार करत नसाल, तिला त्या अडचणीतनं प्रॉब्लेममधनं काढण्याचा विचार करत नसाल किंवा तिला सपोर्ट करत नसाल, तर तुमच्या धिक्कार आहे भाऊ म्हणण्यावर. खरंच धिक्कार आहे. पहिलेचे म्हणजे आम्ही छोटे छोटे होतो, आमच्या आत्यांचंच घ्या ना, आम्ही छोटे छोटे होतो, माझे वडील इतकं करायचे बहिणींसाठी. ॲक्च्युली तुम्हाला खोटं बोलत नाही, खूप करायचे, खूप. आम्ही असं म्हणजे आठवलं ना तर असं वाटतं यार असे भाऊ असायला पाहिजे खरंच. काही काहींचं आता इथं लगेच परत काही काही कमेंट्स करतील, तुझ्या नशिबाचे भोग, तुझे असे भोग, तुझे तसे भोग. हो, मागच्या जन्मीचं मला काय आठवतंय, आणि असू दे ना माझ्या जन्माचे भोग. आणि ते प्रत्येकालाच आहे. तुम्ही जे कमेंट करता तुम्हाला सुद्धा मागच्या जन्मीचे काहीतरी भोग असतील आणि तुम्ही ते पण भोगत असताल, असं नाही म्हणत आहे मी. सगळ्यांनाच मागच्या जन्मीचे, पुढच्या जन्मीचे वगैरे वगैरे भोग असतात आणि भोगावे लागतात. परंतु इतकं पण नाही हो, इतकं पण नसावं. आणि ज्या व्यक्तीला जे आठवतच नाही, त्याचं त्याच्याशी काही घेणं देणंच नाही, तुम्ही त्या व्यक्तीला इथे येऊन टॉर्चर कशाला करता कमेंट्स करून की भोगावेच लागतात, मागच्या जन्मीचे भोग असतात, मागच्या जन्माचं काहीतरी पाप पुण्य असतं. तर हे बघा, मागच्या जन्मात मी काय काय केले ही तर मला माहीत पण नाही, आठवत पण नाही. आणि जे काही केलं असेल आणि जी मी भोगत बी असेल, मी भोगते ही बघून जर तुम्हाला आनंद भेटत असेल तरी पण थँक्यू. कारण एखाद्याच्या दुःखात आपल्याला जर उभा राहता येत नसेल किंवा एखाद्याचं दुःख आपल्याला वाटून जर घेता येत नसेल, तर माणूस म्हणायला आपण कलंक आहे. मी कोणाच्या दुःख म्हणजे रिअल असं दुःख असेल आणि मी कोणाच्या दुःखावरती हसले असेल, मी कोणाच्या दुःखावरती हे केलं असेल, तर नाही मला माहिती, मी नाही असं करू शकत. आणि मी केलं पण नाही, मी केलं पण नाही आणि करत पण नाही. कारण ना दुसऱ्याच्या दुःखावर हसणे इतकी एवढी लायकी माझी नाही आहे. कारण ना मी दुसऱ्याच्या दुःखावर हसण्याआधी माझं स्वतःचंच मला एवढं दुःख आहे की मी त्या दुःखातनं ही केले ना, तर मला दुसऱ्याचं बघून दुःखच होतं, कधी हसायला नाही होत किंवा मला कधी कुणाला वाईट बोलायला येत नाही. कारण ना त्याला म्हणतात संस्कार, मनाचा निर्मळपणा आणि तोंडाचा पण निर्मळपणा. त्याला म्हणतात की ज्याला असं काही लोक म्हणतात की ज्याला सुख आहे त्याला दुःख कळत नाही, असं काही नसतं. सगळ्याच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतात, सगळ्याच्या आयुष्यात काही ना काही मागचे भोग असतात. पण जर तुम्हाला ते काही आठवत नाही, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही, तर ते समोरच्या व्यक्तीने बोलून तुम्हाला दाखवू नाही ना, तुझे भोग आहेत, तुझं असं आहे तसं आहे. अरे जे भोगतोय त्याला माहिती आहे ना, ती भोगतोय, खरं त्याचं काहीतरी असेल, असू द्या, भोगू द्या ना. पण ती काहीतरी बोलतोय, शेअर करतोय, त्याला तो काहीतरी त्रास होतोय, तर कमीत कमी तुम्ही त्याच्या दुःखावरती मीठ मसाला तरी नका टाकू ना. तुम्हाला कमीत कमी कोणाला सहारा देता येत नाही, तर कमीत कमी त्याला अजून तोडू तर नका ना, बरोबर ना. तर मला काही लोक असे पण असतात, काही कमेंट्स आहेत निगेटिव्ह, असू द्या, पण आपल्याला काही फरक नाही पडला पाहिजे. कारण ना ती एक आई बोलत होती स्वतःच्या, आता एकानं तर अशी कमेंट केलेली आहे की स्वतःच्या पायावरती उभा राहणं, असं करणं, मुलीच्या आयुष्यात कशाला लक्ष देते, कशालाही करते. अरे ती मुलगी माझी आहे आणि उद्या जर तिच्यासोबत काही कमी जास्त झालं तर मलाच बघावं लागायचंय, ना की दुसऱ्या लोकांना. आणि स्वतःच्या लेकराचं वाटोळं हवं असं कुण्या आई बापाला वाटतं ग?
ह्या त्याच कमेंट अशा करत असतील ज्यांनी पण असंच केलेलं असणार आहे स्वतःचं आयुष्य. मग त्यांना ते चांगलं वाटत असेल म्हणून ते असे कमेंट्स करतात. ज्या आया आहेत ना, ज्या त्या जागेवरती आहेत, ज्यांना मुली आहेत आणि जी आई आहे ती असा विचार नाही करणार की तिचं स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणजे भविष्य बर्बाद करणं नव्हे ग बाई. स्वतःच्या पायावरती उभं राहणं म्हणजे स्वतःला सुरक्षित बनवणं, स्वतःला एवढं खमकं बनवणं, स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजेच लव्ह मॅरेज नाहीये किंवा मॅरेज पण नाही. चल तू म्हणते ना लव्ह मॅरेज ते दोन्ही सेम असतं, तर हो असतं, मला पण मान्य आहे की लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजमध्ये पण काही पण होऊ शकतं. परंतु अरेंज मॅरेजमध्ये आई वडिलांनी करून दिलेलं असतं, त्याच्यामुळं आई वडील सतत डोकं घालत असतात. बरोबर. ह्याच्यामध्ये डोकं घालणं म्हणजेच रिस्की बी असतं. आणि दुसरा मुद्दा, ह्याच्यामध्ये डोकं घालण्यासाठी ती मुलगी स्वतःहूनच काही सांगत नाही, कारण तिने स्वतःने ती कारभार केलेला असतो. बरोबर. तिच्यासोबत वाईट, आता तुम्ही कितीतरी बघता, किती मर्डर झालेले आहेत अशाच मुलींचे, लव्ह मॅरेजवाल्यांचे किती जणांचे मर्डर झाले, त्यांनी तुकडे करून टाकलेलं आहे किंवा कुणाला नेऊन कुठे मारून टाकलेलं आहे. हे जर बघून एखादी आई तिचं मत मांडत असताना आणि बोलत असेल की असं केलंय, चुकीचं केलंय किंवा असं, तर तुम्ही तिला सपोर्ट करायचा सोडून, बऱ्याच लोकांनी सपोर्ट केला त्याबद्दल थँक्यू. कारण चांगले मला पण समजावण्याचा प्रयत्न केला आणि मी पण तो विषय हे केला की हां बरोबर आहे, ठीक आहे, तिने केले तिचा आयुष्य, तिला बघू द्या. किंवा ती एका ताईनं खूप छान कमेंट्स केली की तिनं पण स्वतःचा निर्णय असाच घेतला होता आणि तिला सुरुवातीला तिला पण खूप अडचण प्रॉब्लेम झाले, पण तिचं नंतर खूप चांगलं झालं. तर तसंच तुझ्या मुलीचं होईल. तर तिच्यासाठी खूप सारे थँक्यू की तू मला ती लाईन कमेंट्स वाचून मला खूप छान वाटलं. आणि देव करो की तुझ्या आयुष्यामध्ये एवढं सुख देऊ, देव तुला तुझ्या आयुष्यामध्ये एवढं सुख देऊ की तुला कधीच कशाची कमी नाही पडली पाहिजे आणि तुझे दुःख कधीच, तुझ्या वाट्याला कधी दुःख येऊ नये. बस एवढंच प्रार्थना करू शकते, कारण तू माझ्या मुलीसाठी चांगली कमेंट्स केली. बाकीच्यांनी पण खूप छान केलं, त्यांना पण थँक्यू. पण काहींनी खूप खालच्या पातळीला जाऊन कमेंट्स केले. तर असो, वेट अँड यू वॉच, टायमिंग येणार आहे तुमचा. तर चला, मी अशीच इमोशनल आहे. मला काही गोष्टी वाईट वाटल्या किंवा काही गोष्टी झाल्या की माझ्या डोळ्यात पाणी येत असतं आणि मला रडायचं नसतं, पण माझ्या डोळ्यात पाणी येतं कारण मी खूप इमोशनल आहे. मला खूप वाईट वाटतं. कुणासोबत दुसऱ्यासोबत जरी घडलं तरी ही माझी मुलगी आहे म्हणूनच मला असं वाईट वाटतंय असं नाही. दुसऱ्याच्या एखाद्या मुलीसोबत जरी असं झालं ना तरी मला वाईट वाटतं, कारण माझं मनच असं आहे. असो, तर चला, मला एवढंच ह्या विषयावरती बोलायचं होतं की भाऊ कसे असतात. तर चला, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.